नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज परत एकदा अरे बॅग ओकेच. तर चला आता आम्ही निघालेलो खूप जवळजवळ 7-8 महिन्यांनी घराकडे. आता आम्ही निघालेलो माझ्या हॉस्टेलवरून सामान वगैरे टाकला थोडा आणि आता निघालेलो. आता CNG वरूसाठी थांबलो. भरपूर लाईन आहे आजपर्यंत, तिकडे खूप मोठी लाईन आहे. CNG वरूसाठी थांबलो. आता होय आपलं तरी पण अजून किती अर्धा तास जाईल. अर्धा तास जातलो. अर्ध्या तासानं मग चिन्मयकडे निगडीक जाणार आम्ही. फुलं कसली असतात माहिती आहे तुका? गुलमोहर कसलो धरलो मस्तपैकी ना. खतरनाक अरे बाग नाही रे, लग्नाचं हॉल नाही. अरे हो, रघुनंदन हॉल मस्त गेलं ना. आता आम्ही चिन्मयकडे पोचलेले आहो. काय ब्रो चल चल चला भरा भरा पटकन, टाइमपास करू नको रे. चला पटकन चला, घर लवकर. हे का पण टाका टाका बाबूचा आतमध्ये. चल किडनॅप करतो तुका आम्ही. किती देतील घरातले? लाखभर. सगळं सामान लोड झालेला. चला चला. Cheers. Cheers. साई क्लिनिक, साई हॉस्पिटल. बॉक्स घे ना एक. हां बॉक्समध्ये पण चालतील, फक्त का फुटता नाही एवढंच विषय आहे ना. आधी काय टीटीची आता आम्ही टोल नाको क्रॉस करून थांबलेले आहोत. आता थोडीशी चहा वगैरे पिणार आणि पुढे जाणार घराकडच्या दिशेने. बाकी सगळा सामान वगैरे घेऊन झालेला. तर मंडळी आता आम्ही मानस जत्रा, सातारामध्ये मानस जत्रा म्हणून एक हॉटेल आहे, तर आम्ही आता जेवून थांबलेले आहोत. आता जेवण वगैरे करून मग पुढची प्रवास म्हणजे आता जवळजवळ घरात पोचाक आपल्या 12, 12:30, 1 पण वाजू शकता. जेवणावर आता बघूया. मस्त हो. ये देखो मासूम चेहरे, कडक. पण भारी आहे. ओके, दिले काय काय तुमका? भरपूर काय काय दिले ना. चला होय रे सोन्या, जरा ह्या कर. काय आपत नाही, त्या सुरीक नाही, आऊस नाही बापूस. चिन्मयची घे ना. आज हा 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 पण ते आमच्या याच्यापेक्षा बरी आहे. हा हा ते निळ आहे ते ना, त्याला गोकर्ण म्हणतात. यांची माहिती आहे तुला? चाफा, मोगरा. मग काय
हे बघ हे काय टोमॅटोचं काय इकडे भाजी कर भाकरी तयार कोणाची आवश्यक माहितीच नाही अयो कपा कपा कपाटली भाकरी तशीच टाकून गेलो उंडरात इकडे केलं निशान सगळं युषा तुला ईशा म्हटल्यावर वाईट वाटत असेल ना कोणीतरी चुकीचं नाव घेतं म्हणून तुला राग येतो ईशा म्हणते उषा म्हणते काय युषा आहे ना तुझं युषा होय ना युषा हा मग तिला काय म्हणतात मग इराणी ए बरोबर थांब तिकडे टाकून दे हा ओके बस नाही अजून टाक हा अरे वा पुरे बस बस बरं बंद कर मी वर ठेव टोमॅटोचा तेवढा पेटला आणि बाकीचे मोठे ठेवलं अरे रागाने बघायचं त्याच्याकडे पण आपण त्याने राग बघितलं तर मी काय सांगितलं काय म्हणायचं वाटतं मम्मीने काहीतरी केलं असेल म्हणून मी ते कसं सांगितलं नाही करून टाकीन म्हणून मम्मीने काहीतरी मारलं असेल त्याला म्हणून करत असेल काय करत होती असं तू मीठ मसाला काहीतरी खाल्लंस मीठ मसाला जामच खाल्ला असणार जाम तेल सारखे लागत होते जाम कापून खाल्ले ते का मस्त लागले ना तो आम्ही रोज जायचो आणि तुम्ही काय बोलायचं सांगू लपून जाऊया गपचूप जाऊया आणि काढून खाऊया मला आवडायची ना ती मामा बघतो म्हणून पेरू आणू मीठ टाकू. मसाला मीठ मसाला लाव पेरू आता तू खाणार पेरू थोडा मीठ हा. मसाला लावून खाऊया हा मग चिरू झाली. नाही पुढच्या वर्षी म्हणजे आता पावसाळ्यात तेव्हा लावायचे तेव्हा नाही येणार ना तेव्हा पुन्हा हे बघा ॲलोवेरा आमच्याकडे पण आहे आमच्याकडे एकच झाड एवढी मोठी काय आहे ते तो बघ नाही बसलाय तो. नाही किडा चावत तो असतो लाईटीवर येतो तो काय उड्या मारतो मोठ्या उड्या मारतो तो तू सांगतो नाही चावत फक्त मोठ्याने आवाज करतो क्वा करून तो घाबरायला येतो. नाही ऐकायला नाही येत आपल्याला तेवढा पकडूया त्याला गेला तिकडे गेला तीन बोंडू पडले अरे ते खराब झालेले आहेत बोंडू हा आता मोठा होईल कुठला हा वाला हा हा हा. हा पिकला की मग काढला पाहिजे पल्लवा होईल पल्लवा किती आहेत बघ कोंबड्या तिथे हो ते कोंबड्यांना चरणं इथून वळीत जातात खाली ना हा काहीतरी असं ए हळू हा, पडशील पाणी टाका ह्याच्यावर पाणी टाक ते इथे का बसलेले माहिती आहे काय इथे का बसलेले माहिती आहे काय ते इथे त्यांना गार वाटतं झाडाखाली उन्हात म्हणून ते इथे बसतात जरा ऊन आहे का हा, बाहेर ऊन आहे ना उष्णता आहे ना इथे झाडाखाली सावली आहे ना तो झाडांना पाणी घालायचा पाईप आहे तो पाठीमागे माहित आहे तेव्हा सगळ्या लपून बसल्या पाणी घालायला हवं त्याच्यावर कसा पळतात हो पळतात हे बघ शायनिंग होतं कोंबडींचं तो शायनिंगवाला आहे थोडा तो नाही आहे बाकीचे सगळे शायनिंगवाले नाही आहेत तो एकच आहे तो एकच आहे जाड आहे मोठा आहे असं डोळे बघ गुरगुरून बघतो या कोंबडीला नाही आहे ही नुसती आहे असं या कोंबडीला कसं आहे लाल लाल येतं? कशाला तो कोंबडा आहे ना ही कोंबडी आहे त्यामुळे त्या कोंबड्याला लाल लाल आहे तुरा आहे त्याला दाढी बिडी पण आहे बघ खाली कोंबडीला नाही आहे कमी आहे छोटीशी आहे त्याला मोठी आहे बघ दाढी ते बघ ते कोंबडे आहेत हा ज्यांना मोठं आहे मोठे मोठे आहेत ना दाढी चला चलो रे बाळो. हॅलो.
तेव्हापासून ना आता जितूला आणि प्रेमला मार भेटले ना तेव्हापासून तो माझ्याशी बोलायलाच नाही. बोलत नाही कोणाशी. मम्मा काक मारून नाव सांगितलं ना त्यांचा तू, त्यामुळे ते. तुझा राणी काय खातो? सांगितलं ना मला. काय? भाज्या वगैरे पण खातो. सगळंच खातो. दुसरा प्रश्न विचार. तुझ्या प्राण्याची शेपटी आहे? हो, हा आहे ना छोटी. हा छोटी शेपटी असते. तर मंडळी आजच्या दिवसापुरता एवढाच. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. जय शिवराय.